नकली पत्रकारांना आळा घालण्याची गरज, पत्रकारांनी नैतिक मूल्ये जपावीत. श्री जगदीश कवठेमठ यांचे प्रतिपादन. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांनी नैतिक मूल्यांची जपणूक करून समाजात सत्यता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी कार्य करावे. आज बोगस व नकली पत्रकारांच्या सुळसुळाटामुळे समाजातील विविध क्षेत्रांचे नुकसान होत असून त्यांना आळा घालणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहकार संवाद महामंडळाचे उपाध्यक्ष तथा साई सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश कवठेमठ यांनी केले. साई सौहार्द सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने साई सौहार्दच्या वतीने पत्रकारांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करण्यात आल्याची घोषणा कवठेमठ यांनी केली. आगामी काळातही पत्रकारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संपादना स्वामीजी यांनी पत्रकारांना नकारात्मक किंवा शोषणकारी घटनांचे उदात्तीकरण न करता समाजातील चांगल्या व प्रेरणादायी कार्यांना प्रसिद्धी द्यावे असे आवाहन केले. पत्रकार संघाचे जिल्हा संचालक महादेव पुजेरी, पत्रकार काशीनाथ सुकुडे व राजेंद्र कोळी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघ सक्रियपणे कार्यरत असल्याचे सांगितले. यावेळी जगदीश कवठेमठ व उपाध्यक्ष षडाक्षरी मुगेरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माध्यम अकादमी पुरस्कार विजेते संजीव कांबळे, महादेव पुजेरी व जिल्हा ग्रंथालय पुरस्कार विजेत्या विमला चिंतेकर यांचाही गौरव करण्यात आला. कार्यरत पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना सदस्यत्व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकारिता विभागाचे व्याख्याता सदाशिव हादिमनी, सागर बिस्कोप, अक्रम अरकाटे, चंद्रशेखर चिंकेकर, रवी मंगावे, महादेव पाटील, मकरंद रवे, सुशांत जमखंडीकर, अनिल दला, संतोष कामत, अजित सुतार, लालसाब तटगार, महांतेश मपटी, राजू संकेश्वरी, तात्यासाहेब कामत, गुरुनाथ हिरेमठ, राजू कोळी, अण्णासाहेब कदम, अमर माने, तात्यासाहेब कामत, विमला चिंकेकर, शिवानंद पद्मनावर, नारायण पोळ, मियालाल किल्लेदार आदींसह अनेक पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजीव कांबळे यांनी स्वागत तर महादेव पुजेरी यांनी प्रस्ताव केले. बसवराज रोकडे यांनी सूत्रसंचालन तर डी.के. उप्पार यांनी आभार मानले. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.